जीवनाची व्यथा दूर करणारी कथा म्हणजे ही रामकथा आहे। आयुष्यातील दुःखाच्या वजाबाकीचं गणित शिकविणारी कथा म्हणजे रामकथा आहे। आणि ही अशी गोड रामकथा आपण मागील 3 वर्षापासून पाहुण्या मारुतीच्या प्रांगणामध्ये, पाहुण्या मारुतीच्या दरबारामध्ये पहा, गावचा मारुती वेगळा, गावच्या मारुतीचा कोणी थाट करेल, बरोबर आहे पाटील, पण तुम्ही पाहुण्या मारुतीचा एवढा थाट केलाय। पहिल्या वर्षी आपण कळस चढविला मंदिरावर, आता सभा मंडपाचं काम हाती घेतलंय, सभा मंडपाचं, म्हणून पाहुण्या मारुतीचा देखील एवढा थाट गावच्या तर कोणी करील। त्यासाठी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। पाहुण्या मारुतीच्या देखील मंदिराचा कळसाच्या निमित्तानं, वर्धापनाच्या निमित्तानं ही रामकथा आयोजित, आणि 3रं वर्ष आहे आपलं, 3रं वर्ष चालू दे। आता माग विचारा, तिकडे पाटलाला विचार, आता व्यवस्थित येतो का आवाज? बरं आहे, सांगा। आपले सगळे गावातलेच आहेत आपले, आता कोणाला ऐकण्याला जर समजा कोणाला समजत नसेल, समोर बसलेल्यांना, मागं बसलेल्यांना, तर सांगा तशी सूचना, आपण बदल करता येईल आपल्याला काही। रामकथा तुम्ही म्हणाल महाराज मग 3 वर्ष झाले, यावर्षी रामकथा न ऐकता दुसरं काही ऐकलं तर जमणार नाही का? त्यासाठी कारण आहे, रामकथा ही दररोज ऐकली पाहिजे, वर्षाला एकदा नाही, दररोज। रामायण हे प्रत्येक घराघरामध्ये चाललं पाहिजे, रामायण प्रत्येक घरात रामायण चाललं पाहिजे। पण आपलं वेगळं आहे, वाजवू नका आता, हरी महाराज वाजवू नका आता, आपलं वेगळं आहे। आपल्या घरामध्ये दुसराच ग्रंथ चालते, रामायण कुठं चालते? आपल्या गावामध्ये। तुमच्या गावात रामायण असते का? आपल्या गावात रामायण असते की नाही? महाराज कुठं असते? रामायण असते मंदिरावर, आणि घरामध्ये चालते आपल्या महाभारत। महाभारत कळलं? ज्या ग्रंथामध्ये सख्या भावाचे भांडण आहेत, बापाचे पोरं ऐकत नाहीत, धृतराष्ट्राचं ऐकलं का कोण? ते महाभारत चालते आपल्या घरामध्ये, आणि रामायण असते आपल्या गावाच्या बाहेर मारुतीच्या मंदिरावर, नाही तर कुठंतरी। रामायण चालते गावामध्ये मंदिरावर, घरामध्ये महाभारत। पण हे रामायण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची गरज आजची काळाची गरज आहे, त्यासाठी रामकथा ऐकायची। हो, तुम्ही म्हणाल महाराज पाठ होऊन गेलेले, आमच्या घरातलं 10 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा देखील रामायण सांगते। हो, काय आहे? अज राजाचा मुलगा राजा दशरथ, अयोध्येचा राजा, अयोध्या नरेश दशरथ, त्या दशरथाच्या 3 राण्या, त्यांच्यापासून 4 मुलं, मोठा मुलगा राम, लग्न होते सीता मातेशी, राज्याभिषेक होणार होता, पण वनवास भोगावा लागला। सीतामाईला रावण चोरून नेतो, रामाच्या द्वारे रावणाचा वध आहे, आणि नंतर येऊन पुन्हा राज्याभिषेक आहे। झालं रामायण, 1 मिनिटामध्ये रामायण सांगणं होतं, 1 मिनिटामध्ये, पण 7 दिवस ऐकण्याची गरज काय? तर रामायणातून बंधुभाव, भावानं भावाशी वागायचं कसं, एका वडिलानं मुलाशी वागायचं कसं, मुलानं वडिलाशी वागायचं कसं, आईनं मुलाशी वागायचं कसं, सासूनं सुनेशी वागायचं कसं, सुनेनं सासूशी वागायचं कसं, ह्या गोष्टी शिकण्यासाठी हे रामायण आहे। म्हणून म्हणतो रामायण म्हणजे जीवन जगण्याची कला आहे। ही कला शिकण्यासाठी, समाजामध्ये बंधुभाव आणण्यासाठी, आपलं घर व्यवस्थित चालण्यासाठी रामायणाची गरज आहे। अशी ही गोड कथा आपण मागील 3 वर्षापासून ऐकत आहे। रामचरितमानस, आपल्याला जी कथा यापुढे 7 दिवस जो ग्रंथ ऐकायचा आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे रामचरितमानस। काय ग्रंथाचं नाव आणि त्या नावाचा अर्थ? संध्याकाळी घरी गेल्यावर जर कोण विचारलं काय ऐकलं कथेमध्ये, कोणती कथा ऐकली? रामाची कथा, रामायण ऐकलं म्हणताल, रामायण, पण कोणतं रामायण? प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर, जीवन चरित्रावर आधारित 100च्या वर ग्रंथ आहेत। किती ग्रंथ आहेत? 100च्या वर, शतकोटी रामायण असं म्हटलेलं आहे। तर 100 प्रकारचे ग्रंथ आहेत, आणि त्या ग्रंथामध्ये शतकोटी श्लोक संख्या आहे, 100 कोटीच्या वर श्लोक आहेत,
आपल्याला 2-4 रामायण जरी माहीत असले तरी पुष्कळ झाले. कोणते 2-4 रामायण? एक मूळ पहिलं रामायण जे लिहिलं ते वाल्मिकींनी. राम जन्माच्या अगोदर वाल्मिकींनी रामायण लिहून ठेवलं. हो, बोलिले वाल्मिकांनी जसं लिहून ठेवलं तसंच मी वागून दाखवेल असं देवाला म्हणावं लागलं. हो, आणि देव वागले देखील तसेच. त्याला वाल्मिकी रामायण म्हणतो आपण, वाल्मिकी रामायण. दुसरं रामायण हे रामचरित मानस म्हणून आहे. भरपूर रामायण आहेत, 100 प्रकारचे ग्रंथ आहेत रामायणावर. आपल्याला तुलसीदासांचा जो ग्रंथ आहे रामचरित मानस, तो ग्रंथ ऐकायचा आहे. का म्हणायचं याला रामचरित मानस? रामचरित मानसच का म्हणायचं? तर रामाचं आहे म्हणून, चरित्र आहे म्हणून रामचरित झालं. मानस म्हणजे माणसासारखं. राजस्थानी भाषेमध्ये मनुष्याला, माणसाला मनुष्य असं म्हणतात, माणूस असं म्हणतात. त्याला मानस असं म्हटलं तर रामचरित मानस, रामाचं चरित्र माणसासारखं म्हणून झालं रामचरित मानस. दुसरा एक भाव असा, रामकथा भगवान शंकराने पार्वती आईला सांगितली. पार्वती सारखा श्रोता मिळण्यापूर्वी, भेटण्यापूर्वी, पार्वती सारखा अधिकारी श्रोता भेटण्यापूर्वी रामाचं चरित्र शंकरजीच्या मनामध्ये होतं. मनामध्ये असलेल्या गोष्टीला, इच्छेला मानस असं म्हटलं जातं. म्हणून या ग्रंथाला रामचरित मानस असं नाव आहे. अजून एक दुसरा भाव, या ग्रंथाला रामचरित मानसच का म्हणायचं? तर आपल्याकडं भारतामध्ये एक सरोवर आहे, सरोवर, त्याला मानस सरोवर असं म्हटलं जातं. कुठं आहे मानस सरोवर? गेलं का कोणी आपल्या इथून? तीर्थयात्रेच्या निमित्तानं बरेच लोक मानस सरोवराची यात्रा करतात. आपल्यातून गेलं का कोणी? बोलत जागडे तुम्ही, मोजके श्रोते येत आणि बोलल्याशिवाय कथा असो, कीर्तन असो, वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे. वक्त्याचा म्हणजे वक्त्याचा म्हणे ना मी, वक्त्याचा. हा, झोपल्या का काय? वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद पूर्ण झाल्याशिवाय कथा, कीर्तन हे पूर्ण होत नाही. लेकर शांत बसायच्या, इकडचे वट्ट्यावरले. हा, बसा, खाली बसा, या इथं, इथं समोर बसा, चटईवर सगळे या, या सगळे इकडं. तुम्ही तिकडचे बी पाय लांब करून बसलेले, ओय दाजी इकडे यायचं, समोरास या इकडं. हा, या, चला. या चला, हा, लाजू नका, या. भारतामध्ये कैलाश पर्वताजवळ एक सरोवर आहे, मानस सरोवर. त्या मानस सरोवराच तीच उपमा या प्रभू रामचंद्राच्या चरित्राला दिलेली आहे. पण याच्यामध्ये एक फरक आहे. जर तुम्हाला त्या मानस सरोवरावर जाऊन जर आंघोळ करायची असेल तर तुम्हाला तिथपर्यंत जावं लागेल, कैलाश मानस सरोवरावर. भारतातून देखील जायला रस्ता नाहीये. एक तर नेपाळ मार्गे जावं लागतं, नाहीतर दुसरा एक रस्ता चीन मार्गे आहे. भरपूर खर्च आहे आणि तिथे जाऊनही देव मिळतो. पण त्याच सरोवराची उपमा रामाच्या चरित्राला दिली, रामचरित मानस. तिथं आंघोळ करायची तर खर्च करून तिथपर्यंत जावं लागतं. पण याच्यामध्ये जर आंघोळ करायची असेल तर ही ज्ञानाची, रामप्रभूच्या चरित्राची गंगा तुमच्या आमच्या दारामध्ये आणलेली आहे साधू संतांनी. हो, त्या सरोवराला, त्या कैलाश मानस सरोवराला 4 घाट आहेत. प्रत्येक सरोवराला 4 घाट असतात. सर्वसामान्य माणसासाठी आंघोळ करायची वेगळी, साधू संतांची वेगळी, परमहंसासाठी वेगळी, त्याला घाट म्हणतात. तसे इथं देखील घाट आहेत. एक घाट ज्ञानाचा, एक मुक्तीचा, असे वेगवेगळे 4 घाट आहेत. त्या मानस सरोवरामध्ये हो, आंघोळ करणारे, विहार करणारे
हंस असतात, हंस. पण इथं या रामचरित मानसामध्ये डुबकी लावणारे परमहंस असतात. कोण परमहंस? तुलसीदासांसारखे संतांची वाणी आहे. हो, त्या मानस सरोवरामध्ये पाणी आहे, पण इथे एका सिद्ध संताची वाणी आहे. तिथं पाणी आहे, पण इथं सिद्ध संताची वाणी आहे. म्हणून मानस सरोवरापेक्षा रामचरित मानस कधीही श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. अशी ही गोड कथा तुलसीदासांच्या सिद्ध संताच्या वाणीतून. हो, तुलसीदास, त्यांना गोस्वामी तुलसीदास असं देखील म्हटलं जातं. गोस्वामी तुलसीदास का? गो म्हणजे गो नाम इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे मालक, इंद्रियांचा मालक, ज्याचा इंद्रियावर ताबा आहे, असे तुलसीदास. आणि त्या तुलसीदासांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. का म्हटलेलं आहे तुलसीदासांना गोस्वामी का म्हटलं? तुलसीदासांचं चरित्र थोडक्यात सांगतो. आता 3 वर्ष झालं तुम्ही कथा ऐकताय. मला वाटते माझ्यापेक्षा जास्त कथा तुम्हालाच पाठ झालेली आहे काही. तुलसीदास लहानपणीच आई वडील गेले आणि एका हुलसी नावाच्या दासीनं त्यांचा सांभाळ केला. हुलसी नावाची एक दासी होती. त्या हुलसी नावाच्या दासीनं सांभाळ केल्यामुळं त्यांना तुलसी असं नाव पडलं. पुढं तुलसीदास मोठे झाले, मोठे लहानाचे मोठे झाले आणि त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर अनाथ होते, कोणी जीव लावणारं नव्हतं. पण लग्न झाल्यावर बायको चांगल्या स्वभावाची बायको मिळाली आणि हे एवढे बायकोच्या आहारी गेले. 24 तास बायको. सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत तोंडामध्ये एकच शब्द, ते म्हणजे बायको. एकही क्षण बायकोपासून सोडून राहायचं नाही, एकही क्षण. एक दिवस तुलसीदास काही कामानिमित्त घराबाहेर गेले आणि तोपर्यंत मेहुणा आला घरी. बायकोचा भाऊ आला आणि बायकोला म्हटला, ताई दिवाळी आली म्हणला. आणि चल, ती म्हणली नवऱ्याला सांगितल्याशिवाय जमणार नाही. म्हणले घरी कोणी नाही आणि मालक बाहेर गेलेत. म्हणले तोपर्यंत जर थांबलो तर मग आपल्या गावाकडे जायला उशीर होईल. त्यापेक्षा असं करणं, म्हणले घराची चावी शेजारच्या घरी देऊन टाकू शेजारणीकडं आणि शेजारणीकडं निरोप सांगू आणि आपण निघून जाऊ. ठीक आहे म्हणले. बायको भावासोबत निघून गेली माहेराला तिच्या. आणि तुलसीदास घरी आले. घरी आल्यावर पाहिलं तर घराला कुलूप लावलेलं, बायको नाही. कुठं गेली बायको? वेड्यासारखं विचारायला लागले आजूबाजूला. एक शेजारीने म्हणली, अरे तुलसी, तुझी बायको तिच्या माहेरी गेली म्हणली. तुझा मेहुणा आला होता, तिचा भाऊ, आणि ती माहेरी गेली. म्हणले मला सांगितलं नाही. घराची चावी, म्हणले चावी तर माझ्याजवळ ठेवली. म्हणले आता बायकोच घरात नसल्यावर घराची चावी काय करायची? चावी तशीच राहू द्या म्हणला तुमच्याकडं, मला बायकोकडे गेलं पाहिजे. तुलसीदास निघाले. संध्याकाळची वेळ, मध्यरात्र झाली, अंधार पडलेला, पाऊस धोधो पडतोय, नदीला पूर आलेला. सासरवाडी ज्या गावची होती त्या गावाला लागूनच आली कोणी एक नदी होती. नदीला पूर आलेला, पाऊस पडतोय, पण बायकोला भेटण्याची ओढ तुलसीदासांना थांबवू शकली नाही. काय करायचं? पूर आलेला पाहिला, पण म्हणतात ना, इच्छा ते मार्ग. माणसाच्या मनात इच्छा असली ना, मार्ग निघतो. एक प्रेत वाहत होतं नदीतून. तुलसीदासांना वाटलं लाकूड आहे काही, की लाकूड. अंधारात काही दिसत नव्हतं, प्रेत वाहत होतं. पण तुलसीदासाला वाटलं मोठं लाकूड आहे. त्या लाकडाला धरलं, प्रेताला धरलं आणि तुलसीदास एका काठावरून दुसऱ्या काठावर पोहोचले. दुसऱ्या काठावर, आणि जवळच घर होतं. नदी ओलांडून गावात आले आणि पहिलं घर सासरवाडी, 2 मजली घर. आता घरात जायचं कसं? सगळ्यांना सांगून जाण्यापेक्षा आपण चोरूनच जाऊ म्हणले. इकडचे लेकर शांत बसा, ए चिल्लर,
सागर महाराज पहा बरं, पैसे नाही तर घेऊन जा माझ्याकडून, ये इकडं. तुलसीदासांनी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी रस्ता शोधायला सुरुवात केली. खिडकीतून एक दोरी लोंबत होती, दोरी. तुलसीदासांना वाटलं आपल्या बायकोला नक्की माहित होतं आपला नवरा येणार, म्हणून तिने आधीच सोय करून ठेवली, दोरी सोडून ठेवली. म्हणली खाली धरली दोरी आणि गेले वर. खोलीत गेल्यावर बायकोला नवल वाटलं, धो पाऊस पडतोय, नदीला पूर आलेला, पण तुलसीदास इथं कस काय? मालक तुम्ही या वेळेला? म्हणजे तुझ्या भेटीसाठी आलो मालक. मध्यरात्र झालेली, बाहेर पाऊस पडतोय आणि या अंधाऱ्या रात्री जीवाची पर्वा न करता तुम्ही मला भेटण्यासाठी आलात. कसे आले तुम्ही? म्हणले तू तर सोय करून ठेवली होती, वरून दोरी सोडून ठेवली होती. म्हणले मी नाही सोडली दोरी, चला बरं दाखवा. हाताला धरून नवऱ्याच्या तुलसीदास आणि त्यांची बायको खिडकीजवळ आले तर दोरी कशाची? भला मोठा काळा साप होता. मालक, स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही या नासक्या शरीराच्या या बायकोला भेटण्यासाठी आलात. जर तुमच्या मनामध्ये माझ्या भेटीची ओढ एवढी असेल, एवढीच ओढ जर देवाविषयी ठेवली असती तर एवढ्या ओढीमुळे देव सुद्धा भेटला असता. तुलसीदासांचे डोळे उघडले आणि बायकोचे पाय धरले. बायकोचे, तुम्ही म्हणाल बायकोचे पाय धरणारा कुठं साधू असतो का? बायकोचे पाय, बायको जर योग्य असेल आणि नवरा चुकीचं वागत असेल, बायकोनं मार्गदर्शन केल्यावर, गुरुचं काम केल्यावर बायकोचे पाय धरणं का वाईट आहे का? हो, बायकोचे पाय धरले आणि त्याच वेळेला सांगितलं तुझी माझी शेवटची भेट, शेवटची. घर संसार सोडला तुलसीदासांनी आणि चित्रकूटाच्या ठिकाणी आले. तिथं हनुमंतरायाच्या मध्यस्थीनं रामप्रभूची भेट झाली आणि जवळपास अडीच वर्ष मेहनत करून हा ग्रंथ काशी विश्वेश्वराच्या आज्ञेनं हा ग्रंथ लिहिला. काशी विश्वनाथाच्या आज्ञेनं ग्रंथ लिहिला. ग्रंथ लिहिण्याची एक फार मोठी मजेशीर गोष्ट आहे, सांगतो आहे का? आज पहिला दिवस आहे, मंगलाचरण तेवढं घेणार आहे. मंगलाचरण हा ग्रंथ लिहायला घेतला. हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत मध्ये नाही, हिंदी मध्ये देखील नाही, हा अवधी भाषेमध्ये. अवधी भाषेमध्ये तुमची आमची जशी मायबोली आहे मराठी, तशी तिथं अवधी भाषा आहे. अवधी भाषा, अवधी भाषेमध्ये हा ग्रंथ आहे. तुलसीदासांनी संस्कृत मध्ये लिहायला सुरुवात केला सुरुवातीला ग्रंथ. पण मी आता सुरुवातीला जे मंगलाचरण केलं का नाही, वर्णानाम अर्थ संघानाम, तेवढा श्लोक फक्त संस्कृत मध्ये राहायचा. जेवढं पुढचं लिहिलेलं आहे संस्कृत मध्ये आपोआप मिटून जायचं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पुढचं जेवढं लिहिलं तेवढं आपोआप मिटून जायचं. एका दिवशी तुलसीदासांनी विश्वनाथाच्या समोर हात जोडले. देवा, असं का होतंय? मी जेवढं लिहिलं तेवढं आपोआप रात्रीतून पानं मिटून जातात, कोरे व्हायलेत पानं. तेव्हा काशी विश्वनाथानं सांगितलं, तुम्ही संस्कृत मध्ये लिहू नका, तुम्ही तुमच्या मायबोलीमध्ये लिहा, अवधी भाषेमध्ये लिहा. ग्रंथ लिहून तयार झाला. 2 ते 2.5 वर्ष कालावधी आणि ग्रंथ लिहून तयार झाला. पण त्या काळच्या पंडितांना, तिथल्या राहणाऱ्या, जे स्वतःला पंडित म्हणून घेत होते, त्या पंडितांना पटलं नाही. एका हलक्या जातीतला साधू देखील मानायला तयार नव्हते आणि त्यांनी ग्रंथ लिहावा, तेही रामाच्या चरित्रावर, आणि तो ग्रंथ समाजाने स्वीकारावा, हे त्या पंडित लोकांना पटलं नाही. म्हणून त्यांनी तुलसीदासांना सांगितलं, तुझा हा ग्रंथ समाजासमोर देता येणार नाही. का? हे मान्य नाही. म्हणले देवाला जर मान्य असेल, स्वतः विश्वनाथाला, तर तुम्ही अडवणारे कोण? म्हणले देवाला. तुला कोणी सांगितलं तुझा ग्रंथ काशी विश्वनाथाला मान्य आहे म्हणून? म्हणले स्वतः विश्वनाथानं सांगितलं. म्हणले आता विश्वनाथच निवाडा करेल. मग भरपूर ग्रंथ आणले आणि सगळ्यात खाली हा ग्रंथ ठेवला, सगळ्यात खाली बुडाला. रामचरित मानस तुलसीदासानं लिहिलेला, आणि त्याच्यावर थप्पी लावून ठेवली दुसऱ्या ग्रंथाची, आणि गाभाऱ्यामध्ये ठेवले सगळे ग्रंथ. गाभाऱ्यामध्ये एकावर एक दुसरे ग्रंथ खूप ठेवले. सगळ्यात खाली बुडाला
हा रामचरित मानस ग्रंथ ठेवला आणि संध्याकाळच्या वेळेला घेतलं कुलूप लावून गाभाऱ्याचं काशी विश्वनाथाच्या काशीच्या मंदिरातली गोष्ट आणि म्हणले हा जर ग्रंथ उद्या सकाळी सगळ्यात वर महादेवानं जर काढला तर म्हणले मान्य आहे. गाभारा बंद केला, सगळं मंदिर बंद केलं, कुलूप लावलं आणि सगळे पुजारी आपल्या आपल्या घरी गेले. तुलसीदासांनी रात्रीच्या वेळेला, हो मला सांगा, साधा परीक्षेचा पेपर 10वीच्या बोर्डाची परीक्षा असू द्या, पेपर दिल्यावर झोप येत नाही, झोप पास होते की नापास होते, नाहीतर 6 महिने वाया जातात, सप्लिमेंटरी द्यावा लागते. ज्यांनी 2 ते 2.5 वर्ष मेहनत केली आणि भगवंताचं चरित्र लिहिलं, तो जर ग्रंथ काशी विश्वनाथांनी स्वीकारला नाही तर समाजासमोर अपमान होईल वेगळाच. झोप आली नाही तुलसीदासांना, देवाची मनोमन प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पुजारी, ते ब्राह्मण, पंडित आणि तुलसीदास सगळे काशी विश्वनाथाच्या मंदिरासमोर आले आणि जेव्हा गाभाऱ्याचं दार उघडलं आणि आश्चर्य घडलं, सगळ्यात खाली तळाला बुडाला ठेवलेला रामचरित मानस ग्रंथ काशी विश्वनाथानं सगळ्यात वर काढून उघडून ठेवला होता, उघडून. एवढा श्रेष्ठ हा ग्रंथ आहे रामचरित मानस, त्याचं नाव. तुलसीदासांनी आपल्या मायबोलीतून, अत्यंत रसाळ वाणीतून, काही जण म्हणतात तुम्ही रामचरित मानसच का सांगता महाराज, तुम्ही वाल्मिकी रामायण सांगा. वाल्मिकी रामायण 17 पुराण लिहिल्यानंतर देखील व्यास महर्षींचं मन असंतुष्ट होतं. भागवतामध्ये कथा ऐकली असेल तुम्ही. 17 पुराण लिहिले पण व्यासांचं मन समाधानी झालं नाही. मग नारदाच्या सांगण्यावरून एक पुराण लिहिलं, ते म्हणजे भागवत पुराण. आणि ते पुराण लिहिल्याच्या नंतरच व्यासांना समाधान मिळालं, कारण ते पुराण भगवंताविषयी प्रेमानं लिहिलेलं होतं. तेच वाल्मिकी रामायणाच्या आणि रामचरित मानसाच्या बाबतीमध्ये. वाल्मिकी रामायण संस्कृत मध्ये आहे, भाषेची आपल्याला काही अडचण नाही. भाषा कोणतीही असू द्या, मराठी असो, हिंदी असो, संस्कृत असो, पण जो भाव आणि जे प्रेम रामचरित मानसामध्ये आहे ते इतर कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणून रामचरित मानस श्रेष्ठ आहे. रामचरित मानसच का, तर त्यामागं कारण हे आहे. जसा ग्रंथ श्रेष्ठ आहे तसा ग्रंथ कर्ता देखील श्रेष्ठ आहे. दोन्ही तोलामोलाचे असले पाहिजे, विषय देखील आणि वक्ता देखील. विषय जसा महत्वाचा आहे, प्रभू रामाचं चरित्र विषय महत्वाचा, आणि तुलसीदासांसारखा वक्ता तेही देखील महत्वाचा. नाही तर एखाद्या वेळेला पहा तुम्ही, विषय खूप महत्वाचा असतो, विषय खूप महत्वाचा असतो, पण वक्ताच चांगला नसतो, वक्ताच चांगला नसतो. समजा तुमच्या गावामध्ये कार्यक्रम ठेवला दारूबंदी विषयी, दारूबंदी विषयी. तुमच्याकडे पितात की नाही लोक? नाही, चांगली गोष्ट आहे. कोणीच हो म्हणणं झालं म्हणून म्हणलं बरं का, अंदाजे. दारूबंदी विषयी जर कार्यक्रम ठेवला, दारू मुकावे मान, दारू न आबरू जायचे, दारू बहुत दुर्गंधी, दारू न धक्को खायचे, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपनी कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. वक्ता जोर जोरात भाषण द्यायला, दारू पिऊ नका, दारू वाईट आहे, शरीरासाठी वाईट आहे, कुटुंबासाठी वाईट आहे, समाजासाठी वाईट आहे. टाळ्यांचा कडकडा, श्रोते टाळ्या वाजवतात. काय वक्ता बोलायलाय, काय भाषण द्यायलाय. आपलं गाव नक्कीच दारू मुक्त होणार, दारूबंदी होणार. पण भाषण संपल्याबरोबर तोल जाऊन खाली पडते. वक्ता बोलते कोण? ज्याला जास्त झाली त्यानंच भाषण दिलं जोरात. काय महत्व आहे का त्याला?
विषय कितीही श्रेष्ठ असू द्या, जर वक्ता चांगला नसेल तर काय अर्थ आहे का? एखाद्या वेळेला वक्ता खूप चांगला असतो पण विषयच चांगला नसतो. आता जर समजा बापू उद्या मोदी साहेबानं टीव्हीला लाईव्ह भाषण द्यायला सुरुवात केली, मेरे प्यारे भाई और बहनों, मेरे प्यारे देशवासियों, आज मी तुम्हाला तंबाखू कसा खायचा सांगतो. काय अर्थ आहे का त्या मोदी साहेबाच्या भाषणाला? अरे वक्ता तेवढा मोठा देशाचा पंतप्रधान आणि विषय काय तर तंबाखू कसा खायचा, काय मतलब आहे? म्हणून वक्ता आणि विषय दोन्हीही तोलामोलाचे असले पाहिजे. इथं वक्ता देखील आणि विषय देखील दोन्हीही तोलामोलाचे आहेत, दोन्हीही. माय बसा, आता बसा, खाली बसा, माय ठेवा ठेवा. आल्यावर कोणीही पूजा करत जाऊ नका, ऐकत जा अगोदर. हो, मस्त ऐकायचे आणि कथा संपल्यावर मग पूजा करायची बरं का. उद्यापासून लक्ष ठेवा. विषय आणि वक्ता दोन्हीही तोलामोलाचे असले पाहिजे, दोन्हीही. इथं विषय देखील प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे आणि वक्ता तुलसीदासजी आहेत, तुलसीदासजी. असे हे तुलसीदासजी. तर तुलसीदासांना एकदा वंदन करू. सगळेजण टाळी वाजवून भजन करतील. रामायण के अमर प्रणेता को मन श्रद्धा, रामायण के अमर प्रणेता को मन श्रद्धा सुमन चढ़ाओ. हो, तुलसीदास असे गोड तुलसीदासजी रामचरित मानसामध्ये सुरुवात करताना पहा, ग्रंथकार कोणीही असो, ज्ञानेश्वरी लिहिणारा असो, एखादा कादंबरी लिहिणारा असो, नाटक लिहिणारा असो, एखादा कविता लिहिणारा असो, एवढंच नाही, आजच्या काळातले कोणता साधारण कलावंत जरी असेल, सगळ्यात आधी नमन गणपतीला केल्या जातं. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपतीपासून, गणेश स्तवनापासून होते. का? गणपती स्तवनामुळेच का? विघ्नहर्ता असं म्हटलं जातं गणपतीला, विघ्नहर्ता. एरवी जर विचार केला, दुसऱ्या कामाचा सोडा, कितीही अवमेळाचं काम जरी असलं, अवमेळ, तरीही गणपतीच्या कृपेमुळं कार्य सुरळीत पार पडतं. गणपतीच्या कृपेमुळं. गणपतीच्या घराचाच विचार करू. गणपतीच्या घराचा, गणपतीचं घर म्हणजे भगवान शंकराचं घर. भगवान शंकराचं वाहन काय हो? ऐ चिलर पुढचे, भगवान शंकराचं वाहन काय? नंदी. मला वाटलं स्कॉर्पिओ बिरपिओ म्हणता काय की. भगवान शंकराचं वाहन नंदी आणि पार्वतीचं सिंह. शाबाश. जर सिंहाच्या एका दिवशी मनात आलं, भूक लागली, त्यानं जांभाळी दिली, ते नंदीचा एकच घास करून टाकल का नाही? पण करते का? नाही करत. का नाही करत? पाच सगळी महादेवाचं घर, शंकराचं घर किंवा गणपतीचं घर म्हणजे एक प्रकारची सर्कस आहे, सर्कस. सगळे प्राणी आहेत, सगळे प्राणी. महादेवाचं वाहन नंदी, पार्वती आई साहेबाचं वाहन वाघ आहे, सिंह आहे, बरोबर. महादेवाच्या गळ्यात साप आहे आणि गणपतीचं वाहन, एखाद दिवशी सापाला भूक लागली तर. पण झालं का तसं कधी? बरं, महादेवाच्या गळ्यात साप आहे, उंदरावर त्याचा डोळा आहे, पण कार्तिकेयाचं वाहन, एखाद दिवशी मोराला भूक लागली तर. पण होते का असं काही? ही सगळी सर्कस ज्या घरामध्ये आहे, तरी देखील सगळं घर सुरळीत चालतं. का चालतं? कारण सर्कस चालवणारा रिंग मास्टर गणपती आहे. चालवणारा गणपती आहे, त्याचं नावच विघ्नहर्ता आहे, विघ्नहर्ता. म्हणून गणपतीला वंदन केल्या जातं, गणपतीला. हो, माऊलींनी देखील ज्ञानेश्वरी लिहिताना गणपतीला वंदन केल्याशिवाय पुढे नाही गेले. काय म्हणले सागर महाराज? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या इको देत जा
तुम्ही ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो. कमी करा. गणपतीला वंदन केल्याशिवाय पुढे नाही गेले गणपतीला. हा, शेतात पेरणीचं जरी काम असलं, पेरणीचं काम महत्वाचं. पहिली मूठ तिफणीवर सोडल्या जाते गणपतीचं नाव घेऊन. शेतकरी असो, कीर्तनकार असो, नाटककार असो, कविता लिहिणारा कवी असो, कादंबरीकार असो, कोणीही असो, गणपतीला वंदन केल्याशिवाय पुढे जात नाहीत. म्हणून आपण देखील एकदा गणपतीला वंदन करू आणि पुढे चालू. हो. हे सिद्धी विनायक तुझा सिद्ध टेक गावर. पायावरी डोई तुझ्या भक्ताला पावर. हे दैत्य मधु कैटवान गांजल हे नगर. विष्णू नारायण गाई गणपतीचा मंतर. रकुस मेलन वल झालं टेकावरी देऊळ आलं. लांबरुंद गाभाऱ्याला पितळ चमकर. चंद्र सूर्य गरुडाची भावती कला कुसर. मंडपात आरतीला खुशाल बसा. मंडपात आरतीला खुशाल बसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचं. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया गरुणेश्वरा मोरया. मोरया मोरया गणेश्वरा मोरया. तबल्याची चाट वाढवा. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया चिंतामणी मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती टाळी मोरया. टाळी. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया अष्टविनायक मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. मोरया मोरया महागणपती मोरया. गणपती बाप्पा. मोरया गणपती बाप्पा. मोरया. सगळ्यात आधी वंदन जे आहे ते गणपतीला केलेलं आहे. का केलं माहित आहे तुम्हाला? कारण विघ्नहर्ता गणपती आहे. विघ्नहर्ता गणपती, त्यामुळं गणपतीला वंदन. दुसरं वंदन शारदेला केलं. शारदेला म्हणजे सरस्वतीला केलं. सरस्वतीला. सरस्वतीला वंदन का? कारण बुद्धीची देवता समजल्या जाते. बुद्धीची देवता सरस्वतीला. म्हणून सरस्वतीला वंदन करताना तुलसीदासजी म्हणतात, ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून.
ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. शारदेला वंदन. प्रथमतः गणपती, नंतर शारदा आणि त्यानंतर वंदन केलं गुरुला. कारण गुरुला वंदन का? जगामध्ये असा एकदा प्रश्न पडला, गुरु मोठा का देव मोठा? मी तुम्हाला विचारतो, चला, गुरु मोठा आहे का देव मोठा आहे? माणसं असं म्हणतात, माणसानं आयुष्यात येऊन गुरु केला पाहिजे. गुरु शिवाय आयुष्याला पूर्णत्व नाही असं आपण म्हणतो. मग मला सांगा, जर तुमच्या घरी एका दिवशी देव आले, देव, आणि देवाच्या संग गुरु देखील आले, गुरु तुमचे, सगळ्यात आधी पाया कोणाच्या पडायचं? गुरुच्या पडायचं का देवाच्या पडायचं? गुरु मोठा का देव मोठा? झोपल्या का काय? एकदा कबीरजीला एकाने विचारलं, महाराज, माझ्या घरी जर देव आला आणि गुरु दोघं एकदाच आले, सगळ्यात आधी पाया कोणाच्या पडायचं? त्यावेळेला सांगितलं, गुरु गोविंद दोनों खड़े, काके लाग्यो पाय, बलिहारी गुरु अपने गोविंद दियो बताय. अरे, तुम्ही गुरुच नाही केला आणि त्या गुरुनं जर तुम्हाला ओळखच नाही सांगितली देवाची, तर काय ओळख पटणार आहे तुमची देवाची? देवाची ओळख करून देणारा गुरु असतो, म्हणून गुरु श्रेष्ठ आहे. हो, गुरु श्रेष्ठ आहे, म्हणून गुरुला वंदन. गुरुला पहा, गुरु कृपा ज्या वेळेला होते त्यावेळेला असं म्हणतात, रंकाचाही राव होतो, रंकाचाही. म्हणून साधू संतांनी देखील गुरुची महती सांगितली. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु, सद्गुरु, गुरु वेगवेगळे विशेषण आलेले आहेत बरं का, वेगवेगळे. सद्गुरु वेगळा, श्री गुरु वेगळा, आजकालचे गुरु वेगळेच. आजकाल गुरुचा पूर आलाय, पूर, महापूर. जागोजाग गुरु झाले, जागोजाग. आणि भक्तही तसेच झाले. ₹1.25 दिला आणि माय म्या गुरु केला म्हणतात. ₹1.25 दिला की कोणीही गुरु व्हायले, आणि ते काय ते शिष्य बी तसेच. पण गुरु जो खरा असतो, आणि गुरु कृपेसाठी, गुरुचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी गुरुपाशी, गुरुच्या जवळ तासनतास बसावं लागते, गुरु दीक्षा घ्यावं लागते, असंही नाही. परीसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यावर जितक्या वेळामध्ये त्या लोखंडाचं सोनं होते, तितक्याच वेळामध्ये हो चांगला गुरु भेटल्याच्या नंतर शिष्याचा उद्धार होतो. चांगला गुरु भेटला ना, शिष्याचा उद्धार व्हायला किती वेळ लागते? जितका परीसाचा स्पर्श झाल्यावर लोखंडाचं सोनं व्हायला वेळ लागते. आहे का तुमच्याकडे परीस? तुमच्याकडे नाही, ठीक आहे, पुढच्या वेळेला येताना घेऊन येतो दाजी. मला एक सांगा, गवताची गंजी आहे, गवताची, त्या गवताच्या गंजीला माचीसची काडी पेटून लावल्यावर किती घंट्यानं पेटल? किती घंट्यानं पेटल सागर? मोठ्यानं सांग जरा, कानाला सर्दी झाली. एका क्षणात पेटते की नाही? तसेच माणसाचा उद्धार होण्यासाठी, माणसाच्या सर्व पापांचा नाश होण्यासाठी हो गुरुचा
एक क्षण देखील पुरेसा आहे, एक क्षण देखील. तसा सद्गुरू म्हणून म्हणून तर म्हटलेलं आहे, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. बड़ा विकट है यम घाट, बड़ा विकट है यम घाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट. गुरु बिन कोण बतावे बाट. या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाही. हो, म्हणून गुरुची महती सांगताना नाथ महाराज तर म्हणले, गुरु आपल्याकडे पहा तुम्ही. सगळ्यात आधी कथेला सुरुवात करण्यापूर्वी देखील मी देखील गुरुला वंदन करतो आणि कोणत्याही कार्याच्या अगोदर आपण गुरुला वंदन करतो. अगोदर वक्रतुंड महाकाय झालं, हो, सर्व मंगल मांगल्य झालं की अगोदर हो गुरु देवो भव, आचार्य देवो भव. आई वडिलाच्या नंतर आपण गुरुंना देखील वंदन करतो. का? मातृदेवो भव, पितृदेवो भव, नंतर आचार्य देवो भव असं आपल्याकडे म्हटले जाते. आचार्य देवो भव का? कारण गुरुचं स्थान जे आहे ते देवाच्याही पुढचं स्थान आहे. म्हणून तर नाथ महाराजांनी वर्णन करताना सांगितलं, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, ऐसा जाचा दृढ विश्वास, ऐसा जाचा दृढ विश्वास. गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, एका जनार्दनी गुरुदेव देव, एका जनार्दनी गुरुदेव, येथे नाही बा संशय. गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, गुरु परमात्मा परेशो, ऐसा ज्याचा दृढ विश्वासो, किंवा एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. म्हणून गुरुला वंदन, गुरुला वंदन. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. सर्वांनी सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून आपल्या आपल्या गुरुचं स्मरण करून सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवायची. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में. हे गुरु ब्रह्मा, हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे
सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. म्हणून गुरुची महती हो मोठी आहे. म्हणून गुरूंना वंदन केलेलं आहे. गुरूंना वंदन, गुरुनंतर हो वंदन करतायत. आज आपल्याला सगळं मंगलाचरण पाहायचं. मंगलाचरण, मंगलाचरण म्हणजे काय हो? मंगलाचरण म्हणजे काय? मला वाटते तुमच्या गावामध्ये सप्ताह होते कमीत कमी एक 25-30 वर्षापासून. जास्त झाले का? 47 म्हणजे माझ्या वय हे त्याच्या अगोदरपासून तुम्ही कथा ऐकता म्हणा की. तिकडचे 47 आणि इकडचे 3 म्हणजे हाफ सेंचुरी झाली की 50. मग मला सांगा मंगलाचरण म्हणजे काय? भागवत 47 वर्षापासून ऐकता तुम्ही. हो, साष्टांग दंडवत तुम्हाला. कारण 50 भागवत ऐकले तुम्ही, 50 कमी जास्त, 47 तिकडचे आणि इकडची तिसरी कथा. एकाही भागवतकारानं सांगितलं नाही मंगलाचरण म्हणजे काय असते. ग्रंथकर्ता सुरुवातीला ज्या देवाला आळविते, ज्या देवाचे नावं घेते, ज्या देवाच्या पाया पडून पुढची कथा सांगते, त्याला मंगलाचरण म्हणायचं. कीर्तन असो की कथा असो, काही असो, मंगलाचरण. ते केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. देवाला 2 गोष्टी प्रिय असतात. देवाला 2 गोष्टी प्रिय असतात. तुम्ही मंदिरात जाता माय, सगळ्या मंदिरात जाता सगळेजण, काय नेता सोबत? सोबत काय नेता? मंदिरात जाताना सगळेजण काय नेता सोबत? सांगा सांगा बिंदास. आता नवीन महाराज नाही, काय नाही, जुनाच महाराज आहे. काय नेता सोबत? साखर. म्हणजे एवढी एवढी देवाला ठेवायची आणि बाकीची उरलेली आपल्याला खायला होती. साखर नेता. बरं अजून सांगा माय, सांगा. फुलाची माळ. बरं, त्या फुलाला दुसरा एक शब्द आहे. त्या फुलाला फुल, त्या फुलाला दुसरा शब्द सांगा रे पोरो. पुष्प. वा, शाबाश. अजून एखादा दुसरा शब्द सांगा, समानार्थी शब्द सांगा. चला. नाही, पुष्पाला सांगा. हा, शाबाश, बरोबर. हा, तुम्हाला इच्छा खडी सांगा. सुमन, फूल, पुष्प किंवा सुमन. सुमन म्हणजेच फूल, आणि त्या सुमन शब्दाचा दुसरा अर्थ आहे सुमन. म्हणजे काय हो? सुमन म्हणजे चांगलं मन. माणसानं साखर, अगरबत्ती, हळद, कुंकू हे काहीच नाही नेलं तरी जमते. काहीच नाही नेलं तरी जमते. फक्त सुमन न्यायचं. सुमन. सुमन म्हणजे फुलं नाही, सुमन म्हणजे चांगलं मन. हा, तेवढं एक चांगलं मन सोबत जरी नेलं आणि ते देवाच्या पायावर वाहिलं तरी देव तितक्यानंच खुश होतो. तुमची साखर लागत नाही, अगरबत्ती लागत नाही, पेढा लागत नाही, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त सुमन लागते. सुमन म्हणजे फुल देखील नाही, तुमचं मन लागते. म्हणून साधू संतांनी सांगितलं, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. बरोबर आहे? काय म्हणले? देवा माझं मन तुझ्या पायावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. साधू संत म्हणले का देवा माझा देह लागो तुझ्या चरणी? म्हणता आला असतं ना. माझं डोकं लागो तुझ्या चरणी? नाही म्हणलं. मनच का म्हणले? कारण त्यामागं देवाला तुमचं मन आवडते. आणि दुसरी गोष्ट देवाला आवडणारी, हो, पहिली सांगितली सुमन आणि दुसरी सांगतो ऐका, नमन. देवाला आवडणारी दुसरी गोष्ट नमन. मला सांगा नमन म्हणजे काय हो? स्तुती. स्तुती. आता स्तुती कोणाला आवडत नाही मला सांगा? सगळ्याला स्तुती आवडते की नाही?
तुम्ही काय करा, मालकाला म्हणा फक्त काय तुम्हाला म्हणजे चॅलेंजच नाही म्हणा. हो, एकदा जर काम करायला लागला माझा मालक की 2 घंटे थांबतच नाही. हो, घरातलं पाणी संपू द्या. हो, मालक खरंच माहित तुमच्यासारखा नवरा नशीबवान आहे म्हणून मीच मला भेटला म्हणा. ते सगळं पाणी भरून तांब्या वाट्या सगळीच घरातलं भरून काढते, घागरीनं पाणी भरू भरू. हो मालक, तुम्ही काम करणार आहेत शेतात म्हणून आज 50 पोते सोयाबीन झाले. ते 2 गाड्या जळतण फोडून ठेवते. नुसती स्तुती करा आणि नवऱ्यानं तुमची देखील स्तुती करू द्या बरं. हो, पळू पळू काम करतात बाया, पळू पळू. स्तुती केली किती आवडती. जशी माणसाला आवडती तशीच देवाला देखील आवडती स्तुती, देवाला देखील. म्हणून नमन करायचं असते आणि त्या नमनालाच मंगलाचरण असं म्हटलेलं आहे. तेव्हा नमनालाच नमन करणे म्हणजे स्तुती करणे, त्यालाच मंगलाचरण म्हटलेले. मंगलाचरण कोणाकोणाचं नमन केलं आपण? पहिल्यांदा वंदन केलं कोणाला? झोपल्या का काय? गणपतीला. दुसरं वंदन केलं शारदेला. तिसरं वंदन केलं गुरुला. गुरुनंतर आता हो वंदन केलं ब्राह्मणाला, कारण भूदेव आहेत ते, भूदेव म्हणून ब्राह्मणाला वंदन. नंतर खल म्हणजे दुर्जन व्यक्तीला वंदन केलं. सज्जनाला केलं नाही अजून, अगोदर दुर्जनाला वंदन करावं लागतं. दुर्जन कोणाला म्हणायचं? ए पोरो पळू नका रे. ए कोणाचं पोरगा आहे ते? बस खाली. ए तिकड जा, ते करदोड्याला गाठ मारा आधी. बसा खाली, शांत बसा. ए झिट्टूवाली काकू तू चला मधात येऊन बसा. चला बसा, शांत बसा. चल, दुर्जनाला वंदन का करायचं? दुर्जन म्हणजे कोण? वाईट व्यक्ती. पहा, कोणतंही कार्य करायचं असू द्या, अगोदर जे खराब लोक आहेत, चांगल्या कामात अडथळा आणणारे, त्यांना मान द्यावा लागतो. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये का म्हणा तसे माणसं असतात, त्याला आधी म्हणावं लागते, बाबा अशानं असं काम करायचं रे. हो, मग ती आडफाटे आणत नाही. म्हणून तुलसीदासांनी त्या दुर्जनाला देखील वंदन केलंय. हो, नंतर वंदन केलं हो सज्जनांना. सज्जन लोकांना नंतर वंदन केलं, साधू संतांना वंदन केलं आणि नंतर हो ब्रह्मदेवाला वंदन केलेलं आहे. ब्रह्मदेवाला केलं, नंतर सगळ्या देवी देवतांना वंदन केलं. शिव पार्वतीला वंदन केलं, शिव पार्वतीला. हो, शंकर रामकथा हो जी आहे ती भगवान शंकर आणि पार्वतीला सांगितली. मूळ प्रवक्ता जे आहेत रामकथेचे कोण आहेत? भगवान शंकर आहेत. भगवान शंकरांनी पार्वती आई साहेबाला सांगितलेली आहे. म्हणून भगवान शंकराला वंदन केलं. आपण देखील एकदा गोड भजनातून भगवान शंकराला वंदन करू. सगळेजण टाळी वाजवून भजन करायचे. हे भोले शंकर पधारो, हे भोले शंभू पधारो, बैठे छुप के कहाँ आओ भस्म रमैया, आओ भस्म रमैया, बैठे छुप के कहाँ हे भोले. भगीरथ को गंगा प्रभु तुमने दी थी, सगर जी के पुत्र को मुक्ति मिली थी. भगीरथ को गंगा प्रभु तुमने दी थी,
सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी। भिक्षा में मांगो जन कल्याण की, भिक्षा में मांगो जन कल्याण की, इच्छा करो पूरी गंगा स्नान की। हे भोले शंकर पधारो, हे भोले शिव जी पधारो, बैठे छुप के कहा आओ भस्म रमैया, ओ आओ भस्म रमैया, बड़ा संकट यहाँ हे भोले। भोले शंकर पधार हो। भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबाला वंदन केलं तुलसीदासांनी आणि पुढं पुढं नमन करतायत तुलसीदासजी हो राम नामाला शंकराला वंदन केलं, आता रामाला करायला पाहिजे होतं, पण रामाच्याही अगोदर राम नामाला वंदन केलं। मला सांगा, सेतू बांधला वानर सेनेनं, सेतू रामेश्वर पासून लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला। नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमंत सगळेजण मोठे मोठे दगड शिळा आणून टाकू लागले, रामाचं नाव घेऊ लागले, रामाचं नाव लिहू लागले आणि टाकू लागले। दगड तरले, वानराईच्या हातानं दगड तरायलेले पाहून रामानं स्वतः प्रयोग केला दगड पाण्यात टाकण्याचा, पण तरले का? रामाच्या हातानं तरले का? रामाच्या नामानं तरले। मग राम मोठा का रामाचं नाव मोठं? राम मोठा, देव मोठा का देवाचं नाव मोठं? सांगा। देवाचं नाव मोठं आहे हो, म्हणून देवाचं नाम, त्या राम नामाला वंदन केलं हो, राम नामाला। देवाचं नाव देवापेक्षाही मोठं आहे, देवापेक्षाही हो। म्हणून तर साधू संतांनी सांगितलं नामसंकीर्तन साधन पै सोपे। कलियुगामध्ये तर फक्त नामच तारक आहे, दुसरं काहीही करा त्याला फळ नाहीये। तुम्ही यज्ञ करा, तीर्थयात्रा करा, काहीही करा, फक्त भगवंताचं भजनच तारणार आहे, भजनच तारणार हो। लोक आजकाल यज्ञ करतात, यज्ञ, पण ते यज्ञाला फळ होतं त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये, पण कलियुगामध्ये फक्त एकच नाम जप यज्ञ तो परम पावन, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म। फक्त एकच यज्ञ, कोणता? नाम जप यज्ञ। नाव घ्या, नाव, देवाचं नाव। काय होतं देवाचं नाव घेतल्यानं? घेता नाम, काय होतं देवाचं नाव घेतल्यावर? एका क्षणात पापाची होळी होते, पापाची होळी। घेता नाम विठोबाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पर्वत जळती, घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पापाचे पर्वत जळती, पर्वत जळती, ऐसा नामाचा महिमा, ऐसा
दक्षिणला झाली सीमा घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पापाचे पर्वतच्या पर्वत कितीही मोठं पाप असलं तर भगवंताचं नाव घेतल्याबरोबर त्याची होळी होते. एवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून राम नामाला वंदन तुलसीदासांनी केलं. हो, राम नामाला वंदन केलं. पहा, राम नामानंतर आता तुलसीदासांनी वंदन करायचं ठरवलं, नमन करायचं ठरवलं. अयोध्येमधल्या लोकांना अयोध्येमध्ये वंदन करायचं ठरलं, पण नंतर क्षणभर थांबले तुलसीदासजी. प्रश्न पडला, अयोध्येमध्ये तर एकापेक्षा एक श्रेष्ठ पात्र आहेत, कोणाला पहिल्यांदा वंदन करायचं, कोणाला करायचं, प्रश्न पडला. मग तुलसीदासजी विचार करू लागले. असं म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी म्हणजे काय हो? जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी म्हणजे आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलो, ह्या दोन गोष्टी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं सुभाषितकार म्हणतात. म्हणून तुलसीदासांनी पहिलं वंदन अयोध्येमध्ये करायचं ठरवलं कौशल्या माईला. कौशल्या माईला, कारण आई जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर पात्र कोणतं असेल तर ते म्हणजे आई आहे. देवाला असं वाटलं, प्रत्येक घरामध्ये आपण जाऊन प्रत्येक बाळाची, प्रत्येक लेकराची काळजी नाही घेऊ शकणार, म्हणून देवानं एक पात्र निर्माण केलेले प्रत्येक घरामध्ये, ते म्हणजे आई. आई, आईला दुसरी कशाची उपमाच देता येत नाही. कवी म्हणतात, हो आई, आई काय असते? आई, आई म्हणजे काय असते? आई दुधावरची साय असते, आई वासराची गाय असते, आई लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. हो, अशी आई असते. हो, म्हणून म्हटलेलं आहे, स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. आई एवढी श्रेष्ठ, एवढी श्रेष्ठ. म्हणून तुलसीदासांनी वंदन केलं आईला, कौशल्या मातेला. बंदौ कौशल्या दिशी प्राची, बंदौ कौशल्या दिशी प्राची. जासो सकल जग साची, कीरति जासो सकल जग साची. प्रगटे हो जहाँ रघुपति चारो, प्रगटे हो जहाँ रघुपति सहचारो. कौशल्या दिशी प्राची. काय म्हणतात तुलसीदासजी? पहा, बंदऊ म्हणजे वंदन करतो, कौशल्या दिशी प्राची. प्राची दिशा, प्राची म्हणजे पूर्व दिशा. कौशल्या माईला तुलसीदासांनी पूर्व दिशेची उपमा दिली. पूर्व दिशेची का? पूर्व दिशा म्हणजे कोणती दिशा? एकाचं नवीन घर बांधलेलं होतं. नवीन घर, विनोद महाराज. आता तिथं म्हणले, महाराज
आता देवघर बांधायचं म्हणले, देवघर बांधायचं राहिलं आणि तुम्ही सांगा म्हणले देवघर कोण्या दिशेला बांधाव, कोण्या दिशेला कोणीकडे तोंड करून बांधाव सांगा. लावून घ्या व्यवस्थित. काय सांगू लागलो मी? हा, मी एका घरी गेलो, एक जणाच्या, त्यानं बोलवलं होतं. म्हणले महाराज नवीन घर बांधले. म्हणलं ठीक आहे येतो. तर घरी गेलो. घरी गेल्यावर म्हणले महाराज सगळं बांधकाम झालंय म्हणले आता, आणि आपल्याला देवघर बांधायचे. देवघर कुठं बांधाव, कोण्या दिशेला तोंड करून बांधाव, किती उंची असावी, काय असावी सांगा. म्हणलं ठीक आहे बाबा. पूर्व दिशा कोणती आहे? आता नवीन ठिकाणी गेल्यावर आपल्याला कळत नाही दिवस कोणी कोण निघते, कोणी कोण माळवते, बरोबर आहे की नाही? म्हणून मी विचारलं इथं तुमच्या गावामध्ये पूर्व दिशा कोणती आहे? ती बायकोकडे पाहायला लागली. कळालं का काय? ज्याला कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला संध्याकाळी पोटभर जेवायला आहे. काही जणांच्या घरी बायको पोट दाखवेल तीच पूर्व दिशा असते, म्हणून ती बायकोकडे पाहू लागली. पूर्व दिशा त्याला म्हणायचं जिथून सूर्य उगवतो, बरोबर? कौशल्यामाईला तुलसीदासांनी पूर्व दिशेची उपमा देण्याचं कारण काय? कारण कौशल्यामाई पूर्व दिशा जर आहेत तर त्या पूर्व दिशेपासून प्रभू रामचंद्रासारख्या सूर्याचा उगम झाला, म्हणून कौशल्यामाईला पूर्व दिशेची उपमा दिली. तुलसीदासांची भाषा एवढी गोड आहे, एवढे विशेषण गोड दिलेले तुलसीदासांनी, आणि एवढी गोड कथा आहे, एवढा आनंद येणारे 7 दिवस, येणारे 7 रामचंद्राचं चरित्र ऐकायचंय. आज फक्त आपण मंगलाचरण पाहणार आहेत, फक्त मंगलाचरण. हो, कौशल्यामाईला वंदन केलं. कौशल्यामाईला वंदन केल्याच्या नंतर नंबर आला त्या 4 भावापैकी कोणाला वंदन करायचं. 4 भाऊ कोणते कोणते आहेत? राजा दशरथाचे 4 मुलं सांगा. हा बरोबर आहे, बरोबर सांग. शाबाश, मोठ्यानं सांग, घाबरू नको. एकदा टाळ्या वाजवा त्या बारक्यासाठी. वा, काय नाव आहे बाळा तुझं? शिवम. वडिलाचं नाव? बाबाराव. आडनाव? चौहान. चौहान की चौहान? बर. एक फार मोठा चौहान नावाचा एक राजा होऊन गेला भारतामध्ये. पृथ्वीराज चौहान असं म्हणायचं त्याला, बरोबर आहे? ते चौहान होते, तुम्ही चौहान आहेत. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 भावंडापैकी वंदन करायचं ठरलं तर पात्र निवडलं भरताचं. भरताचं का? भरताला वंदन का? हो, कारण त्यागाचं प्रतीक आहे भरत, त्यागाचं प्रतीक. सगळं अयोध्येचं राज्य हातात आलं होतं, पण गादीवर बसले का? आजचा भाऊ असला असता तर, आजचे भाऊ एका भावाला समजाव, हो आज आपला लहाना भाऊ बायका पोरायला घेऊन लग्नाला गेलाय, त्याच्या वळईच्या कडब्याच्या 4 पेंड्या आणून आपल्या बैलाला टाकते. तेच जर आजच्या काळातला भरत असला असता तर आपला भाऊ 14 वर्ष वनवासाला गेलाय म्हणल्यावर राज्य सोडलं असतं का? म्हणून भरताला वंदन, त्यागाचा प्रतीक. हो, त्यागाचा प्रतीक. गादीवर बसण्याचा अधिकार त्याच्याकडे होता. भावानं गादी सोडली होती, अयोध्येचं राज्य सोडलं होतं रामानं भरतासाठी, तरी पण त्या राज्याचा स्वीकार न करता रामाच्या चरण पादुका त्या राजाच्या गादीवर ठेवल्या आणि त्या पादुकांची सेवा 14 वर्ष केली, म्हणून भरतजीला वंदन. हो, म्हणून वंदन. त्यानंतर वंदन केलं लक्ष्मणाला. लक्ष्मणाला का वंदन? लक्ष्मणाला का?
एके ठिकाणी असं वर्णन आहे रामचरित मानसामध्ये, रामप्रभू म्हणजे एकचा आकडा आहे. रामप्रभूला एकच्या आकड्याची उपमा दिली आणि लक्ष्मणाला शून्याची उपमा दिली, शून्याची. मग ज्याची किंमत शून्य आहे त्याला वंदन करायची गरज काय? रामचरित मानसामध्ये तुलसीदासांचं वर्णन आहे बरं का. रामप्रभूला एकचा आकडा समजिले तुलसीदासांनी आणि लक्ष्मणाला शून्याची किंमत दिली. आता हा एकचा आकडा आहे, त्याच्या बाजूला जर शून्य लावला किती झाले? एकची किंमत कशामुळे वाढली? शून्याची स्वतः जरी किंमत नसली तर एकची किंमत किती वाढवायची हे शून्य ठरवू शकतो. एक शून्य लावला की 10 पट किंमत वाढती एकची, बरोबर आहे? एकाच्या पुढे शून्य लावला की एकची किंमत 10 पट वाढते. तशी रामप्रभूची किंमत 10 पट वाढवण्यासाठी, रामप्रभूची कीर्ती जगामध्ये 10 पट पसरवण्यासाठी लक्ष्मणानं कार्य केलं. म्हणून लक्ष्मणाला वंदन केलेलं आहे, म्हणून लक्ष्मणाला वंदन. हो. त्यानंतर शत्रुघ्नाला वंदन केलं. शत्रुघ्नाला एकदा म्हणा बरं, शत्रुघ्न नाही, काही जण म्हणतात छत्रगुण, काय म्हणते? शत्रुघ्न म्हणजे शत्रूचा नाश करणारा, शत्रूला मारणारा. आता तुम्ही म्हणाल पूर्ण रामायण महाराज आम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं, पण शत्रुघ्नानं एखाद्या राक्षसाला, एखाद्या शत्रूला मारलं असं आम्ही कुठंच ऐकलं नाही. मग कोणत्या शत्रूला मारलं? ऐका, लक्षपूर्वक ऐका. रामायण यालाच रामायण म्हणायचं. हो. फक्त बाहेरचे शत्रू मारणं म्हणजेच काही शत्रू मारणं नाही, ते तर कोणीही मारेल. आपल्या अंतरामध्ये जे शत्रू बसलेले आहेत, आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, त्या शत्रूला मारणं, त्याला मारणाराच खरा वीर असतो, त्याला मारणाराच खरा वीर. मग शत्रुघ्नानं कोणता शत्रू मारला? ऐका, जेव्हा रामप्रभू वनवासाला निघून गेले आणि राजे दशरथ मरण पावलेले, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला गेले होते कैकेयी राजाकडं, आणि तिथून जेव्हा परत आले भरत शत्रुघ्न, त्यांनी विचारलं हे कशामुळे झालं? तेव्हा सांगितलं सगळ्या राजवाड्यातल्या लोकांनी, मंथरेनं कैकेयीला फूस लावली, तिचे कान भरले. कोण लावले? मंथरेनं. तिच्या कानामध्ये कैकेयीच्या विष पेरलं आणि म्हणून हा सगळा प्रकार घडला. आल्या बरोबर शत्रुघ्नानं लात घातली मंथरेच्या कमरेमध्ये. मंथरा लोभ आहे आणि त्या लोभाच्या कमरेत लात घालणारा तो शत्रुघ्न आहे. म्हणून शत्रुघ्नाला वंदन केलं. शत्रुघ्नाला सगळं मंगलाचरण झाल्याच्या नंतर आता रीतसर तुलसीदासजी कथेला सुरुवात करतात. कथेला तत्पूर्वी आपण एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू. सगळ्यांनी टाळी वाजवून प्रामाणिकपणे भजन करायचं. हो, असं नाही की फक्त महाराज म्हणालेत म्हणून भजन करायचं. ऐका, भजन फक्त महाराज सांगतायत म्हणून भजन करायचं असं नाही बरं का. तुम्ही किती टाळ्या वाजवतायत, किती मुखानं नाम घेतायत, हे सगळं मोजणारा बाबा तिथं बसलाय. कुठं बसलाय? गदा घेऊन इथं मंदिरात बसलाय, गदा घेऊन. आणि काही जण नुसतं म्हणलं ना भजन करा, नुसते अशा टाळ्या वाजवितात अशा, त्याला नक्की लकवा होते, लकवा. मग असं बस टाळ्या वाजवित म्हणते एकाच हातानास 100%. काय म्हणतात तुमच्याकडे ते लकवा, पॅरालिसिस, अर्धांग वायू 100% होते. आणि काही जण नुसतं भजन करा म्हणलं की हरे राम ऐकू यायले का? नुसते ओठ हलवितात, नुसते ओठ. हो, काय जण नुसते टाळ्याच वाजवितात. मग वाजवावं लागतात नाक्यावर उभं राहून टाळ्या. मुखानं नाम, हातानं टाळी. प्रामाणिकपणे करायचं. कोणासाठी? त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. महाराज म्हणालेत म्हणून नाही. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम हरे राम, राम राम
हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम तारी तारी राम राम हरे 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 राम 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 हरे हरे हरि बोल हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम राम हरे हरे मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून आणि देवाचं नाव घेऊन हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम हरे राम जय हो राम हरे हरे हरि बोल हरे राम 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 हरे हरे राम राम हरे राम राम हरे राम राम हरे तारी तारी हरि बोल राम हरे प्रभु रामचंद्र भगवान की जय भगवंताचं भजन पहा आयुष्यामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्या सोबत येणार आहे नंतर एकच गोष्ट ती म्हणजे काय तुम्ही संसारामध्ये इथं भजन किती केलंय